34 वर्षांनंतर वडिलांप्रमाणेच मुलांचीही विधानसभेत पहिली एंट्री। 1990 सालच्या आर पाटील आणि अनिल बाबरांच्या विधानसभा एंट्रीची रोहित पाटील आणि सुहास बाबरांकडून विधानसभेत पुनरावृत्ती। कारगरमध्ये नगरसेवकांचं काम बंद आंदोलन। धरणापासून नवी मुंबईपर्यंत टाकण्यात येणाऱ्या नवीन पाईपलाईनच्या कामाला नगरसेवकांचा विरोध। मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेनं केली 12 ते 13 मंत्रिपदांची मागणी। केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचं वक्तव्य। आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी घेतली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट। केंद्रीय अर्थ मंत्रालयात सीतारामन यांच्यासोबत वित्तीय घडामोडींवर केली चर्चा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभा सभागृह नेते म्हणून निवड होणार, सूत्रांची माहिती। तर विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड होण्याची शक्यता। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष ईव्हीएमच्या विरोधात जाणार सुप्रीम कोर्टात। सिंघवी यांना भेटून कायदेशीर सल्ला घेणार असल्याची माहिती। मी विधानसभेच्या आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार, निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या, संजय राऊतांचे बंधू आमदार सुनील राऊत यांचं ट्विट। मार्कडवाडीची आग सगळीकडे लागेल असं त्यांना वाटलं, अशा शब्दात जितेंद्र आव्हाडांनी सुनावलं। मार्कडवाडीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होता का? शासन मध्येच का पडलं? जितेंद्र आव्हाडांचा सवाल। बीडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील 3 उमेदवारांचा निवडणूक आयोगाकडे अर्ज। ईव्हीएम पडताळणीसाठी निवडणूक आयोगाकडे दाखल केला अर्ज। अर्जावर 45 दिवसांनंतर निर्णय होणार। पुण्यात पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी आणि भाजपात रस्सीखेच। पुण्यात पालकमंत्री कोण होणार याकडे सर्वांचंच लक्ष। एकनाथ महाराज संस्थानच्या अध्यक्षपदी आमदार विलास भुमरे यांची निवड। विश्वस्त मंडळाच्या बैठकीत निवड करण्यात आली। 18 डिसेंबरला सांगलीत नागपूर रत्नागिरी हायवेवर होणार रास्ता रोको आंदोलन। शक्तीपीठ महामार्गाविरोधात करण्यात येणार आंदोलन। संघर्ष समितीच्या बैठकीत घेण्यात आला निर्णय। आमदार सुरेश म्हात्रे यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट। भिवंडीतील वाहतूक कोंडीच्या समस्येबाबत घेतली भेट। महाराष्ट्रातील 6 ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पुरस्कार। पंचायत राज पुरस्कारात महाराष्ट्र शासनाला 6 पुरस्कार प्राप्त। कागलमधील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या बॉर्डर चेकपोस्टला विरोध। कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर असोसिएशनच्या नेतृत्वाखाली बॉर्डर चेकपोस्टला विरोध। राष्ट्रीय खुल्या तायक्वांदो स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संकेता सावंतांची पंच म्हणून निवड। 13 डिसेंबर ते 15 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या तायक्वांदो स्पर्धेसाठी सावंत यांची पंच म्हणून निवड। बीडच्या वडवणी तालुक्यातील देवगाव इथे खंडोबा यात्रेचा उत्साह। हातावर वारू मारून घेण्याची परंपरा आजही कायम। कोल्हापूर जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा। गळीतूस हंगामाला अवकाळी पावसाचा मोठा फटका। नाशिक जिल्ह्यात 327 हेक्टर शेतीला पावसाचा फटका। पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी। बेंगल चक्रीवादळामुळे सिंधुदुर्गात गडगडाटासह मुसळधार पावसाची हजेरी। पावसामुळे आंबा काजू पिकावर परिणाम होण्याची शक्यता। पंढरपूरच्या डाळिंबाला यवतमाळमध्ये पसंती। हिवाळ्यात आरोग्यासाठी फायदेशीर असलेले डाळिंब खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यात ढगाळ वातावरणामुळे टरबूजाचे भाव घसरले। 10 रुपये प्रति किलो टरबूजाला भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान। नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये मनुक्याचे दर वाढण्याची शक्यता। काही महिन्यांपासून मनुक्याचे दर स्थिर असून नवीन वर्षात हे दर वाढण्याची शक्यता। मालेगाव तालुक्यातील पांगराबंदी येथील शेतात वन्य प्राण्यांकडून तूर पिकांचं नुकसान। वन विभागानं वन्य प्राण्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अन्यथा वन विभागाच्या कार्यालयावर ठिय्या करू शेतकऱ्यांचा इशारा। कोकणातील मत्स्य उत्पादनात मोठी घट। हवामानातील बदल, वाढतं प्रदूषण, अनियंत्रित मासेमारी यामुळे मत्स्य उत्पादनात घट। सातपाटीत यंदा पापलेट उत्पादनात दुपटीनं वाढ। मासेमारी बंदीत अवघ्या 15 दिवसांची वाढ केल्यानंतर उत्पादनातही वाढ।
सातारा शिक्षण प्रसारक मंडळाच्या मुखबधीर आणि मतिमंद विद्यार्थ्यांच्या हस्तकलेचं प्रदर्शन. शाहू चौकात नागरिकांना या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचं आवाहन. सर्वसामान्य पुणेकरांचा प्रवास होणार महाग. पुणे पीएमपीची तिकीट दरवाढ होणार. पीएमपीच्या तोट्याचा वाढता आलेख. 2016 मध्ये पीएमपीची शेवटची तिकीट दरवाढ. विधानसभा निवडणुकीत गडचिरोली जिल्ह्यात एसटी महामंडळाला 80 लाखांची कमाई. मतदारांना केंद्रावर सोडण्यासाठी एसटी महामंडळाच्या 337 बसेस घेतल्या होत्या भाड्यानं. उल्हासनगरमध्ये वडापाव फ्री मध्ये दिला नाही म्हणून दुकानाची तोडफोड. सनी नावाच्या तरुणाकडून दुकानाची तोडफोड. या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. पैठण शहरातील चौधरी मोहल्ला येथील एका घरावर पोलिसांचा छापा. 66,922 रुपयांचा गुटखा पोलीस आणि अन्न औषध प्रशासन विभागाकडून जप्त. आंबेजोगाईतील शासकीय स्वराती रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा. या प्रकरणी 4 जणांवर गुन्हा दाखल. नाशिक मर्चंट्स बँक मालेगाव शाखा गैरव्यवहार प्रकरणी ईडीची छापेमारी. छापेमारीत 13,50,00,000 रुपये जप्त. नाशिक शहरात चेन स्नॅचरचा धुमाकूळ. एकाच दिवशी 5 ठिकाणी चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्यानं नागरिकांमध्ये संताप. यवतमाळमध्ये गॅस सिलेंडरचं गोदाम फोडलं. चोरट्यांकडून 13 लाखांचा मुद्देमाल लंपास. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. पश्चिम विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. विधानसभा निवडणुकीदरम्यान 197 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन. पश्चिम विदर्भात 11 महिन्यात 985 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. हॉटेल मालक समजून ग्राहकाची हत्या. हॉटेलमध्ये जेवायला आलेल्या सॉफ्टवेअर इंजिनियरची हत्या. हॉटेलमध्ये बिलावरून आरोपीचा कर्मचाऱ्यांशी सुरू होता वाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.